नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकीचा संदेश, वृक्षारोपण व विकास कामांचे भूमिपूजन. महिला व बाल कल्याण सभापती श्रीमती कलावती शशिकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज सामाजिक बांधिलकी आणि विकासाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या सुविधांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या उपक्रमांनी हा दिवस विशेष ठरवण्यात आला. भोगावती नदी तीरावरील गणपती विसर्जन घाट परिसरात वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला. हिरवाई वाढविण्याच्या या उपक्रमातून पर्यावरणाप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित झाली. त्यानंतर मेहत्तर कॉलनी येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या विकास कामामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून परिसराच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे. यावेळी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, सभापती स्मिता पेंडकर, सभापती अफरीन अखवारे, सभापती आनंद जाधव, ज्येष्ठ नगरसेविका सुनीता जोशी, ज्येष्ठ नगरसेविका सुशीला ठाकूर, ज्येष्ठ नगरसेविका मालती म्हात्रे, नगरसेविका पल्लवी कालेकर, नगरसेविका संगीता लाड, नगरसेविका जास्मिन पाटील, नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेवक अजय क्षीरसागर, नगरसेवक मितेश शहा, माजी उपनगराध्यक्षा वैशाली कडू, माजी उपनगराध्यक्ष दिलीप लाड, माजी सभापती शहनाज मुजावर, माजी सभापती प्रकाश रामाणे, माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. वाढदिवसाच्या निमित्ताने केलेले वृक्षारोपण आणि विकास कामांचे भूमिपूजन हे श्रीमती कलावती शशिकांत पाटील यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीचे आणि समाजहिताच्या विचारांचे प्रतीक ठरले. यावेळी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. क्रमांक 1च्या नगरसेविका आणि पेण नगर परिषदेच्या महिला बाल कल्याण सभापती कलावतीताई पाटील यांचा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. वाढदिवसाचं औचित्य साधून आज त्यांनी पर्यावरणाचा समतोल राखणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि या जबाबदारीचं भान ठेवून अनेक झाडं लावण्याचा कार्यक्रम आपल्या विसर्जन घाटाच्या शेजारच्या या भागात घेतलाय. 30-35 वर्ष एक चांगल्या शिक्षिका, चांगल्या मुख्याध्यापिका म्हणून अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांनी केलंय. नगरसेवक व्हायच्या आधी पण त्यांची ओळख या प्रभागाला आणि पेण शहराला ही खूप चांगल्या प्रकारे होती आणि आज नगरसेविका झाल्यानंतर समाजसेवेचा अजून एक वसा त्यांनी स्वीकारलाय आणि तो अत्यंत उत्तम आणि चांगल्या पद्धतीने त्या सांभाळतायत. त्याबद्दल त्यांचं कौतुक करते आणि या वाढदिवसानिमित्त त्यांना तमाम आमच्या सर्व टीम कडून, पेणकरांकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.